हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ब्रेड. तर आपण घरच्या घरी ब्रेड बनवणार आहोत आणि तो पण गव्हाचा पिठाचा बनवणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप दूध घालत आहे. गरम दूध आहे. यामध्ये 1 चमचा साखर घालत आहे. साखर चांगली विरघळवून घेऊया. साखर आपली चांगली विरघळलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा ईस्ट घेतलेले आहे, ड्राय ईस्ट आहे. तर ते ईस्ट आपण घालून मिक्स करून घेऊया. आता हे झाकून आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया की आपलं ईस्ट ॲक्टिवेट होईल आणि मग पुढची तयारी करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले 15 मिनिटे झालेली आहेत. आपले ईस्ट छानपैकी फुललेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला फुललेले ईस्ट हवे आहे, नाही तर ते आपलं ईस्ट बरोबर नाही असं होतं. त्यामुळे आपण ईस्ट असे चांगले फुलायला हवे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे चांगले आपले ईस्ट फुललेले आहे. आता आपण एका भांड्यामध्ये ईस्ट घालून घेऊया. यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत. यामध्ये मीठ घालणार आहोत. अर्धा चमचा मीठ घातलेले आहे आणि यामध्ये 2 चमचे ऑइल घालणार आहोत. आपले रिफाईंड ऑइल, रोजच्या वापरातले ऑइल घातलेले आहे. आता मी हे 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, ते चाळून घेतलेले आहे. तर बघू शकता आपण. आता यामध्ये मिक्स करून घेऊया. तर हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला पाण्याची आवश्यकता आणखी लागणार आहे. गरम पाणी घेतलेले आहे. अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेतलेले आहे. आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला चांगले नीट करायचे आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे मळायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. हलकेसे तेल घेऊया आणि चांगले मळून घेऊया. आपल्याला चांगल्या प्रकारे मळायचे आहे. तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे मळत आहोत. आता यामध्ये आपण 1 चमचा अमूल बटर घालत आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे 1 चमचा मी अमूल बटर घालत आहे.
एकत्र करून घेऊया. हलकेसे तेल लावून घेऊया. आता पिठाला चांगले तेल लावून घेऊया. आता हे एक अशा प्रकारे मी पीठ मळलेले आहे, बघू शकता आपण. आता हे आपण 1 तासासाठी असेच झाकून ठेवूया. 1-1.5 तास ठेवले तरी चालेल, पण आपण 1 तासाने पुन्हा उघडून बघू आणि हे डबल होईल. पुढची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास थांबावे लागणार आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले पीठ 1 तास झालेला आहे. आता आपण बघूया आपले पीठ कितपत फुगलेले आहे. तर बघू शकता आपण आपले पीठ डबल झालेले आहे. आता आपण याला पंच करूया. बघू शकता आपण अशा प्रकारे पंच केला जातो. आणि आता पीठ आपण चांगले मळून घेऊया. परात घेतलेली आहे. तर अशा प्रकारे थोडे थोडे पीठ घालून आपण मळून घेऊया. एकसारखं करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मळून मी 2-3 चमचे सुके पीठ लावून त्याला एकसारखं करून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले पीठ तयार झालेले आहे. आपल्याला अशा प्रकारे डो तयार करून तेलाचा हात लावून याला प्रेस करून घेऊया. हलक्या हाताने टाईट डो करायचा आहे. यात हवा घुसली नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला असा डो तयार करून घ्यायचा आहे. हा केक टेन घेतलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचा टेन घेतलेला आहे. आता हा रोल आपल्याला हलकासा उचलून यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी झाकून ठेवत आहे.
आपल्याला अर्ध्या तासासाठी अशाच प्रकारे झाकून ठेवायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी झाकून घेतलेले आहे. पुन्हा भेटू अर्ध्या तासाने. तर बघा तर फ्रेंड्स, आपले अर्धा तास झालेला आहे. बघूयात आता आपला ब्रेड फुललेला आहे. आता याला मिल्क वॉश करायचं आहे. तर आपण ब्रशने याला मिल्क वॉश करूया. मी ओव्हन प्रीहीट करण्यासाठी 190 सेल्सिअसवर 10 मिनिटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. तर आपल्याला चांगले मिल्क वॉश करायचं आहे. आता आपण ओव्हन प्रीहीट होत आलेला आहे. एखादा मिनिट राहिलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी ओव्हन लावलेला आहे. आता आपण ओव्हनमध्ये ठेवून घेऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ओव्हनमध्ये ब्रेड ठेवलेला आहे. आता हा 25 मिनिटासाठी आपल्याला बेक करायचा आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपला केक काढून अर्धा तास झालेला आहे. थंड झालेला आहे. तर आता आपण याला काढूया. याला साईडच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला ब्रेड बनलेला आहे. कापून दाखवते. तर बघू शकता आपण छानशी जाळी आलेली आहे. सुंदरसा केक बनलेला आहे. खूप सॉफ्ट आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचा सॉफ्ट केक ब्रेड बनलेला आहे. अशाच प्रकारे मी हा ब्रेड बनवलेला आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपण ब्रेड बनवला. खूप सॉफ्ट आहे आणि छानसा आहे. तर चला तर आपण याची छानसा चीज बटर केक ब्रेड तयार करूया. अशा प्रकारे सँडविच बनवू शकता. चहाबरोबर खाऊ शकता किंवा सँडविच बनवून खाऊ शकता. तर अशा प्रकारचा मी ब्रेड बनवलेला आहे. बघू शकता आपण खूप छानसा ब्रेड बनलेला आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ब्रेड बनवून दाखवलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.